Good morning, student. Welcome to learning program. आपण लास्ट पिरियड मध्ये आहे त्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन पाहिली. त्यानंतर एखादं डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल तर त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि त्याची डिग्री आपण काय केलेली डिटरमाइन केलेली. आता पुढचा जो सेकंड पॉइंट आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, तो आपण पाहूया. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन किंवा इलिमिनेशन ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. आता आपल्याला एखादं कर्वचं इक्वेशन दिलेलं असेल तर त्या कर्वच्या इक्वेशन पासून डिफरन्शियल इक्वेशन काय करायचं आहे, तयार करायचं. आणि ते जे कर्वचं इक्वेशन आहे त्या कर्वच्या इक्वेशन मध्ये जे आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत ते काय झाले पाहिजे, इलिमिनेट झाले पाहिजे. मग अशा टाईपचा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन परीक्षेला विचारू शकतात. तुम्हाला कर्वचं इक्वेशन दिलं जाईल आणि त्यापासून डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करा असंही विचारलं जाईल. तर नोट लक्षात ठेवा. नंबर 1, if the family of a curve contains one arbitrary constant, then differentiate the given curve by 1 times. कर्वच्या इक्वेशन मध्ये जर 1 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर त्या कर्वच्या इक्वेशनला किती टाइम डिफरन्शिएट करायचं, 1 टाइम डिफरन्शिएट करायचं. म्हणजेच डिफरन्शियल इक्वेशन जे आहे त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय असणार आहे, 1 असणार आहे. सेकंड नोट, if the family of a curve contain 2 arbitrary constants, then differentiate the given curve by 2 times. 2 arbitrary constant असतील तर किती वेळेस डिफरन्शिएट करायचं, 2 टाइम डिफरन्शिएट करायचं. अँड हेन्स द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय असणार आहे, तर 2 असणार आहे. तर इफ द फॅमिली ऑफ ए कर्व कंटेन्स 3 आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स, देन डिफरन्शिएट द गिव्हन कर्व बाय 3 टाइम्स. 3 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर किती वेळ डिफरन्शिएट करायचं, 3 टाइम डिफरन्शिएट करायचं. आणि डिफरन्शियल इक्वेशन जे मिळणार आहे ते त्याची ऑर्डर काय असणार आहे, तर 3 असणार आहे. असं जर n आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर दिलेल्या कर्वला किती टाइम डिफरन्शिएट करायचं, n टाइम डिफरन्शिएट करायचं. आणि मग दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन जे आहे त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय असणार आहे, तर n असणार आहे. मग जनरल कसं लिहिता येईल, तर if family of a curve contains n arbitrary constant, then differentiate given curve by n times. तर लक्षात ठेवा, कर्व मध्ये जर 1 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर 1 टाइम डिफरन्शिएट करायचं. 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर 2 टाइम डिफरन्शिएट करायचं. 3 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर 3 टाइम डिफरन्शिएट करायचं. मग एक्सरसाइज आहे 6.2. क्वेश्चन आहे, obtain the differential equation by eliminating arbitrary constants C1 and C2. आता पहिलं एक्झाम्पल आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 4ax. आता हे जे कर्वचं इक्वेशन आहे यामध्ये एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे आणि तो आहे ए. मग आता एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे तर याला किती टाइम डिफरन्शिएट करायचंय, तर 1 टाइम डिफरन्शिएट करायचंय. मग आता सोल्युशन कसं लिहायचं, 2 मार्क्ससाठी विचारू शकतात किंवा काही वेळेस 3 मार्क्ससाठी सुद्धा विचारू शकतात. मग गिव्हन इक्वेशन ऑफ ए कर्व इज एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 4x. याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आता 3x स्क्वेअर प्लस वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y स्क्वेअर आणि वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डिफरन्शिएट कशाने करतोय, तर एक्स ना. म्हणून वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx प्लस इज इक्वल टू आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून 4a. आता किती टाइम डिफरन्शिएट केलं, 1 टाइम डिफरन्शिएट केलं. परंतु जे डिफरन्शियल इक्वेशन मिळालं त्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट इलिमिनेट झाला का, नाही झाला. तर इथे ऑलरेडी ए आहेच. मग आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय झाला पाहिजे, इलिमिनेट झाला पाहिजे. मग आता एक 4a ची जी व्हॅल्यू आहे, 4a ची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू जर फर्स्ट इक्वेशन मध्ये ठेवली तर आपल्याला रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन मिळेल.
आणि त्या जे डिफरन्शियल इक्वेशन आहे त्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय होणार आहे, इलिमिनेट होणार आहे. मग इक्वेशन 1 विल बी therefore 3x² plus 3x³ फर्स्ट मध्ये ठेवायचे. हा काय करायचंय, 4a ची व्हॅल्यू ठेवायची, x ने मल्टिप्लाय करायची. म्हणून 3x³ प्लस 3x into y square into dy by dx is equal to x cube plus y cube. x cube plus y cube. फक्त इथे 4a ची व्हॅल्यू ठेवली, x ने याला मल्टिप्लाय केलं आणि राईट साइडला x cube plus y cube आलं. दॅट इज दोन्ही साइडचं 3x³ मधून x³ जर सबस्ट्रॅक्ट केलं तर 2x³ प्लस 3x into y square dy by dx आणि राईट साइडची y³ ची टर्म लेफ्ट साइडला घेतली तर मायनस होईल. मायनस y³ इज इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. तर हे आलं डिफरन्शियल इक्वेशन. आणि हे जे डिफरन्शियल इक्वेशन मिळालं, या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय झालं, आर्बिट्ररी कॉन्स्टंट जे आहे ते काय झाले, इलिमिनेट झाले. असं सेकंड एक्झाम्पल पहा, y इज इक्वल टू a इंटू कॉस ऑफ लॉग एक्स प्लस b इंटू साइन ऑफ लॉग एक्स. आता इथे पाहिलं तर डिफरन्शियल इक्वेशन कर्वचं जे इक्वेशन आहे त्यामध्ये किती आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, तर 2 आर्बिट्ररी आहे. ए आणि बी काय आहेत, आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. मग हे कर्वचं जे इक्वेशन आहे याला किती टाइम डिफरन्शिएट करायचं आहे लक्षात ठेवायचं आपल्याला, तर 2 टाइम डिफरन्शिएट करायचं. सोल्युशन, गिव्हन इक्वेशन ऑफ ए कर्व इज y is equal to a into cos of log x plus b into sin of log x. याला इक्वेशन नंबर लिहिलं 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह येईल dy by dx, therefore dy by dx cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन म्हणून मायनस a sin ऑफ log x इंटू cos चा जो अँगल आहे पुढे चेन रूलने डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, ए कॉस लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह प्लस बी इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस लॉग एक्स आणि लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. आता राईट साइड मधून 1 अपॉन एक्स कॉमन घेतलं आणि तो 1 अपॉन एक्स राईट साइडला एक्स जो आहे तो डिवाइड आहे, लेफ्ट साइडला घेतला तर मल्टिप्लाय होईल. म्हणून एक्स इंटू dy by dx इज इक्वल टू मायनस ए साइन लॉग एक्स प्लस बी कॉस लॉग एक्स. इथे लॉग एक्स राहील. मग आता आपण 1 टाइम डिफरन्शिएट केलं, आपल्याला अगेन सेकंड टाइम डिफरन्शिएट करायचं. मग अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता लेफ्ट साइडला प्रॉडक्ट रूल आहे, मग प्रॉडक्ट रूल अप्लाय करायचा. दोन फंक्शन मध्ये प्रॉडक्ट आहे, मग अप्लाइंग प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, एक्स ॲज इट इज, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d2y by dx स्क्वेअर प्लस dy by dx ॲज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1 इज इक्वल टू आता राईट साइडला साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणून मायनस ए कॉस ऑफ लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुढे 1 अपॉन एक्स मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन मायनस बी साइन लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. आता राईट साइड मधून 1 अपॉन एक्स कॉमन घेतलं आणि तो 1 अपॉन एक्स, एक्स जो राईट साइडला डिवाइड आहे तो लेफ्ट साइडला घेतला तर मल्टिप्लाय होईल. म्हणजे लेफ्ट साइडला प्रत्येक टर्मला एक्स ने मल्टिप्लाय करायचं. मग पहा, तेव्हा सुरुवातीला एक्स 1 अपॉन मायनस 1 अपॉन एक्स कॉमन घेतलं, ब्रॅकेटमध्ये येईल एक कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स. मग लेफ्ट साइडला घेतला हा एक्स जो आहे तो लेफ्ट साइडला मल्टिप्लाय होईल. देअरफॉर एक्स स्क्वेअर इंटू d2y by dx स्क्वेअर प्लस एक्स इंटू dy by dx इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट एक कॉस ऑफ लॉग एक्स प्लस बी साइन ऑफ लॉग एक्स
आणि ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे इक्वेशन 1 वरून काय लिहिता येईल तर y लिहिता येईल. फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट therefore x square into d2y by dx square plus x into dy by dx is equal to minus y. हा मायनस वाय लेफ्ट साईडला घेतला तर काय होईल प्लस होईल. म्हणून एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. तर हे मिळालं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. मग विच इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. असं थर्ड एक्झाम्पल a इंटू एक्स स्क्वेअर प्लस बी इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता 2 आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत, मग किती टाइम डिफरन्शिएट करायचं 2 टाइम्स. मग गिवन इक्वेशन ऑफ ए कर्व इज ax स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 1. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x a इंटू किंवा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणून 2ax प्लस 2by इंटू dy बाय dx इज इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. 2 कॉमन घ्या, राईट साईडला घ्या, 0 होईल. therefore ax प्लस by इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर लिहिलं सेकंड इक्वेशन लिहिलं. आता अगेन डिफरन्शिएट करायचं आहे, सेकंड टाइम डिफरन्शिएट करायचं आहे. मग अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. therefore a इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 a इंटू a प्लस b इंटू मल्टिप्लाय केलं, प्रॉडक्ट रूल अप्लाय केला, y इंटू dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर प्लस सेकंड ॲज इट इज dy बाय dx y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx dy बाय dx इंटू dy बाय dx dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे काय आहे पहा, सेकंड टाइम डिफरन्शिएट केलं तरी पण काय झालं, जे डिफरन्शियल इक्वेशन मिळालं त्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय झाला नाही, इलिमिनेट झाला नाही. आता आपल्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय करायचा, इलिमिनेट करायचा. मग सॉल्विंग इक्वेशन 2 and 3, 2 आणि 3 सॉल्व केले. 2 आणि 3 काय करायचे, सॉल्व करायचे. देन वी गेट पहा हे दोन इक्वेशन काय करायचे, सॉल्व करायचे. म्हणजेच पहा इथे सेकंड इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं, थर्डला एक्सने, आणि मल्टिप्लाय केल्यानंतर ते सेकंड मधून काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं. म्हणजे ax कॅन्सल होईल. म्हणून b इंटू एक्सने मल्टिप्लाय करायचं, xy इंटू dy बाय d2y बाय dx स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b इंटू y इंटू dy बाय dx इक्वल टू 0. काय कॉमन घेता येईल, b कॉमन घेता येईल. b कॉमन घेतलं आणि तो राईट साईडला घेतला तर काय होऊन जाईल, 0 होईल. म्हणून x इंटू y d2y बाय dx स्क्वेअर प्लस x इंटू dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. तर हे आलं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. फक्त सिम्प्लिफाय करा, हे आलं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. तसंच पुढचं एक्झाम्पल बघा, 4th नंबर आहे y इज इक्वल टू a इंटू e रेस टू 5x प्लस b इंटू e रेस टू मायनस 5x. आता कर्वच्या इक्वेशन मध्ये 2 पॅरामीटर आहेत. मग दिलेल्या कर्वला किती टाइम डिफरन्शिएट करायचं तर 2 टाइम्स. सोल्युशन लिहिताना गिवन इक्वेशन ऑफ ए कर्व इज y इज इक्वल टू a इंटू e रेस टू 5x प्लस b इंटू e रेस टू मायनस 5x. याला इक्वेशन नंबर लिहायचं 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह therefore dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू 5x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू 5x इंटू 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. म्हणून 5a इंटू e रेस टू 5x मायनस, तसंच e रेस टू मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस 5x आणि मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 5. म्हणून मायनस 5 इंटू b e रेस टू मायनस 5x. अगेन डिफरन्शिएट करायचं. आता 1 टाइम डिफरन्शिएट केला, मग अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर, अगेन e रेस टू 5x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू 5x इंटू
5 आणि 5 इंटू 5 25 25 a इंटू e रेस टू 5x मायनस 5 इंटू 5b इंटू e रेस टू मायनस 5x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस 5x इंटू मायनस 5 मायनस मायनस प्लस होईल 5 इंटू 5 25 25b इंटू e रेस टू मायनस 5x. आता काय कॉमन घेता येईल 25 कॉमन घेता येईल therefore d2y by dx square is equal to 25 into bracket a into e raised to 5x plus b into e raised to minus 5x. मग पहा बरं आता ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे ती इक्वेशन 1 वरून काय लिहिता येईल y लिहिता येईल. मग फ्रॉम इक्वेशन 1 देन वी गेट d2y by dx square is equal to 25y. आता ही 25y जे आहे ही जर लेफ्ट साईडला घेतली तर काय होईल मायनस होईल. This d2y by dx square minus 25y is equal to 0. याला रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन पुढे लिहायचं विच इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. आणि डिफरन्शियल इक्वेशन जे मिळालं त्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय झाले ते इलिमिनेट झाले. त्यानंतर 5 नंबर आहे y is equal to c1 into e raised to 2x plus c2 into e raised to 5x. त्याला इक्वेशन नंबर किंवा दिलेलं कर्वचं इक्वेशन आहे त्यामध्ये नंबर ऑफ पॅरामीटर किती आहे तर 2 आहे म्हणजे डिफरन्शिएट किती टाइम करायचं 2 टाइम डिफरन्शिएट करायचं. मग गिव्हन इक्वेशन ऑफ ए कर्व इज दिलेलं कर्वचं इक्वेशन y इज इक्वल टू c1 इंटू e रेस टू 2x प्लस c2 इंटू e रेस टू 5x. याला इक्वेशन नंबर लिहिलं y. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केलं y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू 2 इंटू c1 e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू 2x आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 म्हणून 2c1 इंटू e रेस टू 2x. तसंच e रेस टू 5x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू 5x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह ओनली 5 आणि 5 इंटू c2 e रेस टू 5x. याला इक्वेशन नंबर लिहिला सेकंड. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. Therefore d2y by dx square is equal to e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 2x into e raised to 2x into 2 आणि 2 into 2 4 येईल म्हणजे 4c1 into e raised to 2x प्लस e raised to 5x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 5x आणि 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 येईल आणि 5 into 5 25 25c2 into e raised to 5x. याला इक्वेशन नंबर लिहिला थर्ड. आता हे 3 इक्वेशन्स आहेत आपल्याला 2 टाइम डिफरन्शिएट केलं तरी पण काय इलिमिनेट काय झाला नाही आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय झालं नाही इलिमिनेट झाला नाही. मग आपण असे 11ला पाहिलेले 3 इक्वेशन्स आर कन्सिस्टंट मग दिअर डिटर्मिनंटची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 यानं सॉल्व्ह करू शकता किंवा सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. आता कुठलं तरी एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट लोप झाला पाहिजे म्हणून मी फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं. c1 मला कॅन्सल करायचं आहे 2 ने मल्टिप्लाय केलं फर्स्ट इक्वेशनला आणि सेकंड मधून फर्स्ट सबस्ट्रॅक्ट केलं. मग पहा सॉल्विंग इक्वेशन 1 and 2 देन वी गेट dy by dx minus 2y is equal to c1 e raised to 2x आणि minus 2 times c1 into e raised to 2x कॅन्सल होईल 5 c2 into e raised to 5x minus 2 times c2 into e raised to 5x काय होईल 5 minus 2 3 म्हणून 3c2 into e raised to 5x. याला इक्वेशन नंबर लिहिलं 4. आता फर्स्ट आणि सेकंड सॉल्व्ह केलं तसंच सेकंड आणि थर्ड सॉल्व्ह करायचं. सॉल्विंग इक्वेशन 2 and 3. आता इथे c1 कॅन्सल होण्यासाठी सेकंडला 2 ने मल्टिप्लाय करा आणि थर्ड मधून सेकंड सबस्ट्रॅक्ट करा. मग पहा d2y by dx square minus 2 dy by dx is equal to आता फर्स्ट टर्म कॅन्सल होईल 25 minus 10 25 minus 10 काय येईल तर 15 येईल 15 c2 into e raised to 3x. आता 15 जे आहे हे फर्स्ट इक्वेशन मी या फॉर्म मध्ये लिहायचंय 3c2 into e raised to 5x मध्ये या फॉर्म मध्ये लिहायचंय. आता 15 ला लिहिता येईल 5 into 3 म्हणून 5 into bracket 3c2 into e raised to 3x
आणि फ्रॉम इक्वेशन 4 वरून 3c2 इंटू ई रेस टू 3x ची व्हॅल्यू आहे dy बाय dx मायनस 2y. मग d2y बाय dx स्क्वेअर मायनस 2y 2dy बाय dx इज इक्वल टू 5 टाइम्स dy बाय dx मायनस 2y. तर 5 ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये तर d2y बाय dx स्क्वेअर मायनस 2dy बाय dx इज इक्वल टू 5dy बाय dx मायनस 10y. आता राईट साईडचा टोटल टर्म लेफ्ट साईडला घेतल्या तर काय होईल d2y बाय dx स्क्वेअर मायनस 2dy बाय dx मायनस 5dy बाय dx म्हणजेच मायनस 7 टाइम्स dy बाय dx आणि राईट साईडची मायनस टर्म प्लस होईल लेफ्ट साईडला प्लस 10y इज इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे अशा टाईपचे एक्झाम्पल परीक्षेला तुम्हाला 2 मार्कसाठी किंवा 3 मार्कसाठी विचारू शकता. म्हणजेच तुम्हाला कर्वचं इक्वेशन दिलेलं असेल तर त्यापासून डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचे, परंतु डिफरन्शियल इक्वेशन तयार करत असताना जे डिफरन्शियल इक्वेशन मिळणार आहे त्यामध्ये जे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत ते काय झाले पाहिजे, इलिमिनेट झाले पाहिजेत. अशा टाईपचे एक्झाम्पल पुस्तकमध्ये आहेत, सोडवा आणि 3 मार्कसाठी परीक्षेला विचारू शकता. तर यावरती अजून काही वर्डिंगमध्ये एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहूया. थांबूया. थँक्यू.